तीच अंडा करी, अंडा मसाला खाऊन बोर झालं असेल तर आपण आहे ना हा मस्त तव्यावरचा अंडा मसाला करणार आहोत. चिली गार्लिक अंडा मसाला दिसतो इतका बहारदार, होतो अगदी झटाकेपट आणि तेच वाटण घाटण आपण करणार नाही. अगदी वेगळी ट्विस्ट देऊन हा अंडा मसाला, पण एकदम वेगळ्या चवीचा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अंडा फ्राय मसाला करूयात. आमच्या घरात माझ्या मुलांना हा प्रचंड आवडतो आणि नवशिके बॅचलरसाठी ही अगदी लाईफसेवर रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, आपण काय करतो ना, रेसिपीचं साहित्य जे आहे ते स्टेप बाय स्टेप बघतो. म्हणजे त्या स्टेपला ते साहित्य, याच्यामुळे ते रजिस्टर छान होतं आणि स्टेप्सही मिस नाही होत. तुम्ही हे ना एकदा करून बघा. म्हणजे ढिगभर साहित्य एकत्र तुम्हाला मी दाखवलं ना तर ते कन्फ्युजन होऊन जातं. भले मी टेक्स्ट देऊ, काय करू, पण आपण साहित्य स्टेप बाय स्टेप बघूयात आणि त्याची कृती स्टेप बाय स्टेप बघूयात. तुम्हाला ढिगभर साहित्याची माहिती हवी असेल तर ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, व्हिडिओच्या शेवटी आहे. ज्यांना स्टेप बाय स्टेप हवं ते स्टेप बाय स्टेप बघा. ज्यांना उड्या मारत मारत बघायचं ते उड्या मारत मारत बघा. ज्यांना बसून बघायचंय त्यांनी बसून बघा. सुरुवातीला सगळ्यात आधी इथे चिली गार्लिक अंडा मसाला आहे, तर भरपूर बारीक चिरलेलं लसूण आणि सुक्या लाल मिरच्या घेतल्यात बघा. या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या. साधारण 1 तासाभरात त्या व्यवस्थित भिजल्या जातात किंवा गरम पाण्यात ठेवा, लगोलग भिजल्या जातात. चला, आता या भिजवलेल्या मिरच्या मिक्सरमध्ये काढूयात. थोडं पाणी पण घाला म्हणजे ते वाटलं जाईल. झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये हे व्यवस्थित पेस्ट तयार करूयात. हे बघा, छानसं वाटण तयार आहे. एक 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या इथे वापरल्या होत्या. चला, आता अंड फोडणीला घालताना काय काय साहित्य लागेल ते बघूयात. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड, बारीक चिरलेला लसूण जो मगाशी दाखवला तोच आहे, जिरं, चवीपुरतं मीठ. यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचा मस्त असा मालवणी मसाला आपण इथे वापरणार आहोत. चला, आता इथे तेल गरम केलं. यामध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेला लसूण भरपूर घाला, कारण याची चव कमाल लागते. मिसळून घ्यायचं. आहा, काय सुवास दरवळला. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा हलका सोनेरी झाला बघा लसूण. कांद्यावर थोडंसं मीठ लावायचं म्हणजे कांद्यातलं पाणी सुटतं आणि तो पटकन परतला जातो. कांदा छान परतून होतोय तर आपण पुढची तयारी करूया. कांदा हलकासा परतत आला, यामध्ये घालूया जिरं फोडणीमध्ये घातलं तरी चालेल, पण प्रत्येक पदार्थ कुठल्या स्टेजला आपण घालतो ना त्याप्रमाणे त्याची चव बदलत राहते. या प्रकारे जिरं घातलं तर त्याची चवही अगदी वेगळी लागते. आता पुढचं वाटण आपण तयार करतोय. त्यासाठी 2 लहान आकाराचे टोमॅटो आणि सुकं खोबरं घेतले. ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. हे घालायचं मिक्सरमध्ये. झाकण लावूयात. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं. बघा काय सुरेख रंग आलाय. वा वा वा. कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून झाला बघा. छान खरपूस सोनेरी रंगावर परतून घेतला. आता हे टोमॅटोचं वाटण जे आपण तयार केलं होतं हे यामध्ये घालूया. मिसळून घ्यायचं आणि 5 ते 6 मिनिटं चांगलं हे परतून घ्यायचं. चांगलं शिजवू दे टोमॅटोचं वाटण, मगच आपण त्यामध्ये पुढचे पदार्थ घालूया. चला, टोमॅटो इथे व्यवस्थित परतून झालं. आता हा मिरचीचा ठेचा यामध्ये घालूयात. आता यामध्ये घालूयात मालवणी मसाला. 2 चमचे हा मसाला. याची चव आहे ना कमाल येते. madhurazrecipeclub.com या आपल्या वेबसाईटवरून तुम्ही ही ऑर्डर करू शकता. धनेपूड, कोथिंबीर. आता हे मिसळूयात. मालवणी मसाला घातला काय कमाल सुवास दरवळतो. आणि हा मिरचीचा ठेचा बहारदार एकदम तुम्हाला सांगते. आता हे एकत्र मिनिटभर परतून घ्यायचं. चला, आता हे मसाला घातल्यावर मिनिटभर छान परतून घेतलं. आता यामध्ये हे गरम मसाला आहे तर गरमच पाण्याचा वापर करा. आणि कितपत घट्ट, कितपत सैल, कितपत लपतफी तुम्हाला हवंय तसं हे तुम्ही तयार करू शकता. बऱ्यापैकी आमच्याकडे रस्सेदार लागतं त्यामुळे मी थोडं पाणी जास्त ठेवलं.
बहारदार. आता हे आपण एक 5 मिनिट तरी दणकून उकळी काढूया. चला आता हा रस्सा मस्त शिजतोय तोवर आपण आहे ना अंडा फ्राय करूयात. तर त्याला मस्त एक मसाल्याचं मिश्रण आपण करूयात. त्यासाठी काय काय घेतलं ते बघूयात. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, मिरपूड, चाट मसाला, काळं मीठ, हिरवी मिरची. हिरवी मिरची आहे ना आपण नंतर ते एग फ्रायवर पेरणार आहोत. थोडी कोथिंबीर, मिरची आणि हा मसाला. तर हे मसाला आहे ना सगळं याचा मसाला मिक्स तयार करूयात. लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ, मिरपूड आणि हे कालवून घ्यायचं, मिसळून घेऊयात. हा मसाला इतका रुचकर लागतो तुम्हाला सांगते. हा तयार करून ठेवून तुम्ही इव्हन चिवड्यासाठी किंवा डोसा झाला, उत्तप्पा झाला त्याच्यावर पेरायला बहारदार लागतो. किंवा तळलेलं काही चिप्स असतील, फिंगर चिप्स असतील त्यावर पण याचा स्वाद खूप कमाल लागतो. वा, हे बघा हा रस्सा काय कमाल झाला आहे. अंडा मसाला एकदम एकसंध झाला आहे. सुवास तर इतका कमाल दरवळतो तुम्हाला सांगते आणि परफेक्ट झाला आहे. वा, आता अंडं फ्राय करूयात. छोटूशा तव्यामध्ये थोडं तेल, यामध्ये अंडं फोडायचं. वा, यावर आता थोडी हिरवी मिरची पेरायची, चव छान लागते. आणि हा तयार मसाला भुरभुरायचा. थोडंसं चिमूटभर मीठ आणि कोथिंबीर. मस्त. चला आता हा हाफ एग फ्राय करायचा, हाफ करा. पूर्ण शिजवून घ्यायचं तर पूर्ण शिजवा. इथे मी फुल एग फ्राय करते. आता कड सोडून घ्यायची. आता हे काढूयात आणि डिशवर घेऊ. याच प्रकारे पुढचे एग फ्राय करून घेते. अंड तव्याच्या बरोबर मध्यभागी, मिरची, मसाला, मीठ, कोथिंबीर. अंडा मसाला तयार आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर देखील घालूयात. पण बघा काय सुंदर दिसतंय सगळंच प्रकरण. रस्सा कमाल झाला आहे. मसाला आणि जे कॉम्बिनेशन मसाल्यांचे यामध्ये गेलं आहे ना ते अफलातून झालं आहे बघा. वा, पुढचा एग फ्राय देखील तयार आहे. डायरेक्ट अंडी या मसाल्यामध्ये सोडली तरी चालतील, उकडलेली अंडी घातली तरी चालतील. पण हे जरा वेगळं व्हेरिएशन आणि हे जे एग फ्राय ज्यांना आवडतं ना त्यांना हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. आता हा अंडा फ्राय यामध्ये ठेवूयात. 4 अंड्याचं ह्यालाच प्रमाण अगदी परफेक्ट आहे. बहारदार. वा, चला हे असे सगळा अंडा फ्राय या मसाल्यामध्ये घालायचं आणि मस्त गरमागरम सर्व करायचं. इतकं कमाल लागतं तुम्हाला सांगते. हे कॉम्बिनेशन चुरचुरीत मस्त असं कुरकुरीत झालेलं अंडा फ्राय, हा मसाला, वेगळं चिली गार्लिक चवीचा हा मसाला, भन्नाट प्रकरण होतं तुम्हाला सांगते. चला जाता जाता पटाक्कन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.